मोबाईल चोरीच्या संशयातून मित्रानंच केलेल्या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना माहीम परिसरात उघडकीस आली आहे। मित्राच्या हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला। या प्रकरणी माहीम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। निलेश कुमार सीताराम सिंग असं आरोपीचं नाव असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे। माहीम कॉजवेवरील एका सार्वजनिक शौचालयाजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती माहीम पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बेशुद्ध व्यक्तीला सायन रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। मोहम्मद जयबुल शहा उर्फ अनिल असे मयत व्यक्तीचं नाव आहे। मयत आणि आरोपी एकत्र कॅटरिंगचे काम करायचे। मोबाईल चोरल्याच्या संशयातून सिंग आणि जयबुल दोघांमध्ये जोरदार वाद झाला। हळूहळू या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं। सिंग याने जयबुलला बांबूच्या काठीनं मारहाण केली। या हल्ल्यात जयबुलच्या डोक्याला आणि पायांना गंभीर दुखापती झाल्या। मारहाणीमुळे जयबुल बेशुद्ध होऊन खाली कोसळला। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। या प्रकरणी माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केलाय। कसून शोध घेत माहीम परिसरातूनच आरोपीला अटक करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान मोबाईल चोरीच्या संशयावरूनच आपण जयबुलवर हल्ला केल्याची कबुली त्यानं पोलिसांकडे दिली। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।